रणबांकुरे घर घर के मैदान पर लड़ाई लड़ने वाले हैं। मैदान जंग में क्या कुछ होगा इसका आंखों देखा ब्यौरा तो हम जरूर बताएंगे, लेकिन मैच कांटे का हो इसमें कोई दौरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है। पहले 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का समय दिया जा रहा है, तो उसके बाद 25 मिनट में 5 ओवर, लेकिन पहले 4 ओवर 20 मिनट के अंदर खत्म होने जरूरी है। बार बार हम बताते रहेंगे। पुन्हा एकदा नियम हेलो हेलो चेक हेलो दोन्ही टीम पुन्हा एकदा नियमांकडे आपण जाऊयात। अर्थातच पहिल्या रजनीपासून हे नियम लागू आहेत। 20 मिनिटात पहिली 4 षटके संपली पाहिजेत, अन्यथा 5व्या षटकाला एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तदनंतर तुमच्यासाठी सुरुवातीला बॉल चॉईस आहे, नंतर मात्र आयोजकांचा बॉल तुम्हाला वापरावा लागेल। बॉल हरवला किंवा फुटला तरी सुद्धा कोणत्याही क्षणी आयोजक जो बॉल देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल। तदनंतर दोन्ही टीमसाठी एक रिव्ह्यू जरूर असेल, एक बॅटिंग करताना आणि एक बॉलिंग करताना, परंतु तो रिव्ह्यू फक्त वेस्ट हाईट्स बीमरसाठी, नो बॉलसाठी आणि रनआउटसाठी घेतला जाईल याची नोंद घ्या। जर पंचांना कुठे व्यत्यय वाटला तर ते थर्ड अंपायरचा रेफर टेक्निकल टीमला करू शकतात। तो कंपलसरी चेसिंग विथ ड्रेसिंग ये इस टूर्नामेंट का रूल है। एवन जोड़ी ट्रॉफी 2025 साल तीसरा है ये, और इस तीसरे साल में जाते जाते ये क्रिकेट का कारवां एकदम हसीन और रंगीन हो चुका है। हिंदू नववर्ष कल पहला दिन होगा, गुड़ी पाड़वा, जब रावण की लंका पर जीत हासिल कर भगवान राम किरवली टीम फील्डिंग सेट कर अपन अयोध्या में आए थे, तो उनकी जीत की खुशी में हर घर ये गुड़ी पाड़वा उत्सव मनाया गया था। परंपरा है हमारे हिंदू की, और वहीं से हिंदू नववर्ष की शुरुआत होती है। मैच की तरफ हम चलेंगे। किरवली ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। जेपी पैनल के अंपायर तैयार है। दोनों अंपायर से मैं अनुरोध करना चाहूँगा कि मैदान के अंदर जाना ज़रूरी। स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्ड भी तैयार है सीधा प्रसारण के लिए, और हमारे साथी स्कोरर शुभम ठाणगे भी तैयार है, काफ़ी हैंडसम पर्सनालिटी के मालिक, साथ साथ यहाँ के बेहतरीन कमेंटेटर संदीप बोराडे सर। इन सब को लिए चलता हूँ मैं मैदान की तरफ। शुभम की भाषा में कहा जाए तो संदीप बोराडे सर, द लेजेंड कमेंटेटर इन करजत टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री। करजत टेनिस बॉल क्रिकेट के इतिहास में एक लेजेंडरी कमेंटेटर के साथ बैठने का हमें जो मौका दिया है इन ऑर्गेनाइजर्स ने, उनका मैं शुक्रगुजार हूँ। लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे, जहाँ पर एक कांटे की टक्कर होनी ज़रूरी है। कल एक ही मैच मैंने देखा इस टूर्नामेंट का लाइव, कड़ाऊ बनाम कानौर, और उस मैच में मैं खोता चला गया। पहले सत्र में सूरज हाथ मोड़े थे, दूसरे सत्र में मनीष मुंडे थे, आखिरी 2 गेंदों में 8 आए थे, फिर छक्का आया, फिर एक गलत थ्रो या फिर गलत फील्डिंग के कारण 2 रन पूरे किए गए कानौर टीम ने। और वो जो जीत, हारी भी बाजी, जो जीत उन्हें मिली थी, उस जीत के कारण वो सुपर 5 में भी क्वालिफाई हुए ना कानौर। तो ये होता है, जो टीम हारते हारते जीतती है अंत में वो रात उसकी होती है। ये कल हमने देखा। लेकिन आज की रात घरेलू मैदान पर खांडपे के रोज 2 रणबांकुरे बीच मैदान पर आ चुके हैं। अनिकेत और मनीष, अंपायर्स का मुकाबला शुरू होने का इशारा। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे आदित्य। बुराड़े, पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियां मारा करता है, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है। अब देखेंगे कौन शेर है कौन सवा शेर। लेकिन पहली गेंद काफी अच्छी गेंद थी, फ्रंट फुट पे आके ड्राइव करने की कोशिश की थी बल्लेबाज अनिकेत ने, चूंकि डॉट गेंद आई,
रुका हुआ टोटल वहीं पर 0 रन पहली गेंद की समाप्ति पर। 5 ओवर का यह मैच। आदित्य 7:36 पर पहली गेंद गिरी थी। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, हल्के हाथों से इस गेंद को स्टीयर किया, शॉर्ट पॉइंट के ऊपर गेंद को वेड़ किया, रन चुरा लिया। लेकिन आंखों से काजल चुराने वाली बात हुई, आंखों ही आंखों में इशारा हुआ और ये सिंगल चुरा लिया बल्लेबाज अनिकेत द्वारा। टीम का खाता खुल चुका है, 1 रन बिना कोई नुकसान। खांडपे टीम, इन दोनों के बीच जो टॉस हुआ था, ठेठ सरपंच साहब कुंदिवड़े, प्रमोद देशमुख साहब इनके शुभातो, वो भी इस मैच को काफी क्लोजली देख रहे हैं। एक ही रन आ चुका है, 2 गेंदें समाप्त हो चुकी है। बाएं हाथ के बल्लेबाज मनीष अब स्ट्राइकर एंड पर। घरेलू मैदान, धीरे धीरे दर्शक देखिए, खांडपे के तो कई घरों में ताले लगाए जा चुके हैं। हमारी क्या की टीम खेल रही है, हमारे बच्चे खेल रहे हैं, क्यों ना हम उनके हौसला अफजाई के लिए मैदान की तरफ रुख अपनाएं। तो सब लोग धीरे धीरे इस मैदान की तरफ आ रहे हैं बोराडे, अपने गांव के शरण बांकुरों के सपोर्ट में। स्टेप आउट करके मनीष ने इस गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही है डीप, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। डीजे के लिए मनीष ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद हवा में है, लेकिन इसे कहते हैं क्रिकेट की परिभाषा में कैचेस विन द मैचेस। पकड़ा झेलाड़ी जिनका क्रिकेट का खेल गया मिड विकेट के ऊपर निखिल द्वारा, और उस कैच के लेने के बदौलत ये पहला झटका मिला टीम खांडपे को। ठोक दीजिए। भारत में सबसे, वर्ल्ड की सबसे बड़ी लीग मानी जाती है इंडियन प्रीमियर लीग। फुटबॉल लीग को भी इन्होंने पीछे छोड़ा है। आईपीएल, इंडियन प्रीमियर लीग, सभी देशों के बड़े सितारे इस लीग में आपको खेलते हुए नजर आ रहे हैं, लेकिन इस वक्त खांडपे के बड़े सितारे आपको इस ग्राउंड के ऊपर खेलते हुए नजर आएंगे। इनाट नंबर 3 की पोजीशन पर दिनेश। राइट आर्म ओवर द विकेट दिनेश के लिए, बॉलर ऑन हैट्रिक। लगातार 2 विकेट हासिल की है गेंदबाज आदित्य ने। अब खांडपे टीम आ चुकी है संकट में। हम जाएंगे संदीप बोराडे सर के पास। या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय शिवाजीदादा पाटील कांडपे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत। जाऊया, या ठिकाणी प्रवीणदादा पाटील उपस्थित आहेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। जाऊया सन्मान सोहळ्याकडे। अर्थातच कोंदिवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच प्रमोदजी देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। दोस्ती ग्रुपचे शिलेदार वैभव यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे। दोस्ती ग्रुपचा या आपण कोंदिवडे ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। गतवर्षी कोंदिवडे टीम मला वाटते खेळत असताना पार पारितोषिकांची जाहिरात त्यांच्या माध्यमातून झाली होती। हां, परंतु यावर्षी विचार करतोय मी, मैदानात खांडपे टीम आहे,
तरी सुद्धा ते शांत बसलेत, हा सगळा मोठा प्रश्न मला पडलेला आहे. प्रमोदजी देशमुख यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. कुंदिवडे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच तो हैट्रिक वाली की बॉल थी है, लेकिन नोमैंस लैंड एरिया में गिरी. 2 रन क्या मिलेंगे या होंगे रन आउट? विकेट कीपर ने चालाकी तो दिखाई है. अंपायर्स की तरफ हम जाएंगे. उन्होंने कहा ये 2 रन पूरे हो चुके हैं. 2 रनों से बढ़ता हुआ टोटल 7 रन. 5 गेंदें इस गेंद से पहले समाप्त हो चुकी थी और ये ओवर की आखिरी गेंद थी जहां पर दुक्का निकाला गया. कुल मिला के खांडपे टीम खेल रही है 2 विकेटों के नुकसान पर. पहले ओवर की समाप्ति के बाद 7 रन. खांडपे टीमसाठी मात्र एक सुवर्ण संधी निर्माण होते. अर्थातच सलग 3 षटकार किंवा 1 ओव्हरमध्ये 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूस सौभाग्यवती प्रणया प्रवीण पाटील, पोलीस पाटील खांडपे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. याची नोंद घ्या. खांडपे टीमसाठी हे पारितोषिक आहे. अर्थातच एका ओव्हरमध्ये 3 षटकार किंवा बॅक टू बॅक 3 षटकार जो खेळाडू लगावेल त्याच्यासाठी हे पारितोषिक असेल. तो 3 लगातार सिक्सर्स के लिए इनाम आ चुका है. पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है. 7 रन 2 विकेटों के नुकसान पर खांडपे टीम खेल रही है. इस वक्त स्ट्राइकर एंड पर अनिकेत. तो नए बॉलर के तौर पर आ चुके हैं संकेत बड़ेगर. किरवली टीम को शुभकामनाएं आ चुकी है. घोड़ीवली के एक मशहूर कमेंटेटर हैरी पिंगड़े, इनके द्वारा इस टीम को शुभकामनाएं आ चुकी है. इस प्रतियोगिता में A1 जोड़ी ट्रॉफी 2025 संस्करण तीसरे संस्करण की आखिरी रात और आखिरी रात का पहला मैच. स्थानीय 2 टीमें खेल रही है. दोनों को एक दूसरे की ताकत, एक दूसरे की कमजोरी पता है. अब कौन किसके ऊपर करेगा वार और कौन करेगा पलटवार, ये तो आने वाला वक्त बताएगा. लेकिन दूसरे ओवर की शुरुआत करेंगे. इस वक्त साझेदारी की जरूरत है खांडपे टीम को. 2 विकेटें वो उन्होंने खोई है. सीधे बल्ले से इस गेंद को खेला. 1 रन जरूर मिला. मिडॉन के ऊपर इस गेंद को फील्ड किया गया. 1 रन से बढ़ता हुआ टोटल 8. दूसरे ओवर की शुरुआत में इस सिंगल को चुराया बल्लेबाज अनिकेत ने. काफ़ी बढ़िया बॉलिंग हो रही है किरवली की. 2 विकेटें उन्होंने पहले ओवर में हासिल की है. दूसरे ओवर में जब बॉलर आए तो उन्होंने सिंगल्स के लिए ही मौका दिया है संकेत ने. स्टेप आउट करके मारने की कोशिश. बल्ले का बाहरी किनारा. शॉर्ट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया. 1 रन जरूर मिला और इस 1 रन से टोटल बढ़ता हुआ 9 रन. तो एक साझेदारी की जरूरत है जिसमें आक्रामकता होनी चाहिए. टेनिस बॉल क्रिकेट में अमूमन हम देखते हैं 180 रन 5 ओवर में बनते हुए हमने इसी श्रृंखला में देखे हैं. क्रिकेट है भाई, अनिश्चितताओं का खेल है. कई प्रेडिक्शन फेल हो जाते हैं इस खेल में. अनिकेत जो कि स्ट्राइकर एंड पर थे. बैक बॉलर बैक ड्राइव इन्होंने खेला. बॉलर ने खुद जाके गेंद को फील्ड किया. रन की गुंजाइश को किया समाप्त. अमरोली की बॉलिंग अटैक काफ़ी अच्छी मुझे नज़र आ रही है क्योंकि पहले ओवर में भी उतने ज़्यादा रन नहीं दिए. महज 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर होने के बावजूद भी बॉलर ने 2 विकेटें निकाली और 7 ही रन दिए. पहला ओवर जो आदित्य ने किया. इस वक्त संकेत भी काफ़ी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अमरोली की तरफ से. हाँ, किरवली की तरफ से, माफ़ी चाहूँगा. गेंद हवा में क्या छोड़ने की संभावना, लेकिन पहले आप कॉलिंग का होना जरूरी है. हम कहते हैं ना वो आपसी तालमेल 2 खिलाड़ियों के बीच अगर हो तो मजा आता है. क्रिकेट में मैचेस जितवाए जाते हैं लेकिन संसार में अगर आपसी तालमेल ना हो मियाँ बीवी के बीच तो डाइवोर्स होने का खतरा. और फील्डिंग के दौरान अगर 2 खिलाड़ियों के बीच आपसी तालमेल ना हो तो कैच छूटने का खतरा. तो वो खतरा महसूस किया किरवली टीम ने. टोटल 9 पे रुकी हुई गाड़ी है. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. जैसे जैसे गेंदें डॉट जा रही है. खांडपे टीम जो घरेलू मैदान पर खेल रही है उनके 12th मैन
के चेहरे पर थोड़ी सी नाखुशी मुझे नजर आ रही है, क्योंकि ये मेरे बंदे क्या कर रहे हैं। इस खेल में डॉट गेंद खेलना मना है, क्योंकि खेले वो खलनायक और डाले वो नायक। डॉट गेंद क्रिकेट में देखी है, सिगरेट स्मोकिंग इंजूरियस टू योर हेल्थ, उसी तरह है ये डॉट गेंद टीम के सेहत के लिए हानिकारक। और जो मैंने बात कही थी वो बात बल्लेबाज के कानों तक पहुंची और ये बेहतरीन छक्का लगाया अनिकेत ने। रिवर्स स्वागत। तो हमारे मेहमान शिवाजी दादा पाटिल साहब का हम तहे दिल से स्वागत करना चाहेंगे। मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर मस्ट नीडेड जो सिक्सर था वो लगाया बल्लेबाज अनिकेत ने और टीम का टोटल पहुंचा 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन। नए गेंदबाज आदित्य अपने स्पेल का दूसरा ओवर करते हुए, एकमात्र बॉलर को मौका मिलता है 5 ओवर के मैच में 2 ओवर करने का, तो उसकी जिम्मेदारी दी है किरवली के कप्तान ने आदित्य के कंधे पर। तो स्ट्राइकर एंड पर अनिकेत का जो साथ दे रहे हैं किरण, वो स्ट्राइकर एंड पर हैं। 2 विकेटें इस टीम ने खोई है, लेकिन 15 रन 7.5 की औसत। ये पिच दोनों तरफ मददगार है। कल मैंने लाइव मैचेस देखे थे इस प्रतियोगिता के, कभी बैटिंग कभी बॉलिंग, दोनों तरफ ये साथ दे रही है। विकेट जिन्होंने बनाई है उनकी मैं तारीफ करना चाहूँगा, क्योंकि दोनों तरफ बैलेंस है ये विकेट। कभी गेंदबाजों की मदद करती है, कभी बल्लेबाजों के लिए मददगार साबित होती है। स्टेप आउट करके मारने की कोशिश, गेंद थोड़ी देर हवा में, ये देखिए 1 रन जरूर मिला। दूसरा लू के नहीं लू, लू के नहीं लू, इस चक्कर में अगर पहले दौड़ते तो ये रन पूरा होता। पहले दौड़ते तो रिवाइंड कीजिए स्टार टेनिस क्रिकेट वर्ल्ड, जिससे आप लाइव देख। आपण पाहतो या ठिकाणी दोस्ती ग्रुपचं महत्वाचं स्थान अर्थात चेतनजी चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्या समेत आपण पाहतोय अनेक दोस्ती ग्रुपचे शिलेदार अगदी या मैदानाकडे हळूहळू का होण्यापर्यंत येताना जरूर दिसत आहेत। मग मच्छिंद्रजी आजारे असतील, वैभव सर असतील, बरेचसे मान्यवर, मयूर दाबणे, निकेश तुरडे, बरेचसे दोस्ती ग्रुपचे जे शिलेदार आहेत हे सगळे हळूहळू पर या ठिकाणी येत आहेत। दस्तूर हाँ, निश्चित तौर पर बोराड़े, क्योंकि कहा जाता है जिंदगी का नाम है दोस्ती, दोस्ती का नाम है जिंदगी। मैच की तरफ हम चलेंगे। एवन जोड़ी ट्रॉफी 2025 में यहाँ पर रिमाइंड करके आप देखेंगे स्टार टेनिस वर्ल्ड पर, तो ये रन पूरा हो सकता था अगर पहला अटेम्प्ट किया जाता तो। शिवाजीदादा पाटील यांच्याकडून मात्र कानपे टीमसाठी आणखी पारितोषिक लागले 3 चौकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज। प्रवीण सर जरूर तुम्हाला या व्यासपीठाकडे लक्ष केंद्रित जरूर करेल या बॉल नंतर। त्रिफलाची त्यावेळी दांडी गोल झाली है। हाँ जरूर, मंच के ऊपर जो मेहमान आए हैं उनका स्वागत करना भी ज़रूरी है। तो हमारे एक बेहतरीन कॉमेंटेटर मनीष मुंडे सर यहाँ पर आ चुके हैं, जिनका मैंने जिक्र किया था। कल काफ़ी मैच को टफ बनाया था उन्होंने, कानूर बनाम कड़ाव, जो मैंने देखा था लाइव। फिलहाल संदीप बोराड़े सर के पास हम चलेंगे। विकेट जाता हुआ नजर आ रहा है खानपे टीम का। अर्थातच प्रवीण सर अगदी व्यासपीठाकडे आपण पाहूया। तर या चमचमत्या ज्या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज आहेत, या ट्रॉफीचा विचार करायला गेलं तर सालाबाद प्रमाणे ज्या व्यक्तिमत्वांची या ठिकाणी आपण नावे घेतो, महत्त्वाचं आमचे उत्तम मामा देशमुख आणि त्याच समेत मनोहरदादा पाटील या व्यक्तिमत्वांचं, मनोहरदादा पवार या व्यक्तिमत्वांचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर तिसऱ्या पर्वात सुद्धा या अट्रॅक्टिव्ह ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या 1 ते 5 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्यानंतर या व्यासपीठाच्या बाजूने ते उपस्थित आहेत, त्यांना विनंती की आपण मंचावरती या। आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत मनोहरदादा पवार आणि त्याच समेत आमचे उत्तम देशमुख आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या समवेत पहा, अर्थातच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा A1 जोडी चषकातलं महत्त्वपूर्ण स्थान अर्थातच जगदीशभाई देशमुख यांचं या ठिकाणी आगमन होतं। त्यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत। आणि तदनंतर तुम्ही जर पाहायला गेला तर या ठिकाणी जी या पर्व तिसऱ्यामध्ये जी बाईक आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच
प्लेअर ऑफ टुर्नामेंट या स्पर्धेचा सर्व खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळेल अर्थातच संतोषजी निलदे यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे. बिल्कुल बोराड़े सर जो दानशूर दाता हैं उनके बारे में मैं लोगों को बताना ज़रूरी मैं तो समझता हूं, क्योंकि ये ना होते तो ये तामझाम ना होता, ना साल तीसरा होता इनके बदौलत. लेकिन क्या गेंदबाजी हो रही है, तारीफ काबिल आदित्य. जितने भी तारीफ की जाए किरवली के इस गेंदबाज की उतनी कम है. हावी 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 हो रहे हैं बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद 7.5 की औसत से 15 बने थे 2 विकेटों के नुकसान पर. लेकिन अब विकेटें जा चुकी है 4 और रन बने हैं महज खानपे टीम के 16 रन. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर टोटल आ चुका है 16 रन. 16 पे अटकी हुई गाड़ी है, इसे आगे ले जाना होगा, दमखम दिखाना होगा. क्रिकेट है भाई, 11वां खिलाड़ी भी आकर आजकल सिक्सर मारता है और ये बात सही निकली. नंबर 4 लॉग ऑफ बाउंड्री के बाहर. जी पाटील, अशोक भाऊ देशमुख, पुंडलिकदादा पाटील, विलासजी कुंभार, रमेशजी कुंभार, अजितजी पाटील, संजयजी खडे, भानुदाजी पाटील, संदीपजी पाटील, आदेश देशमुख, आतिश देशमुख, भाऊ नाणेकर, मधुकर मसे, उदय पाटील, मंगेश पाटील, पंडित पाटील, पप्पू पाटील, संदीप कुंभार, शिवाजीदादा पाटील, गोपीनाथजी देशमुख, नितीनजी भोईर, गुणवंत पाटील. आणि खास करून मी तर म्हणायला ही वैयक्तिक नावे घेण्यापेक्षा मी विनंती करतोय की ग्रामस्थ मंडळ कांडपे जे काही ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. क्या बात आहे, मयूर दाभणे आज सगळ्या दोस्ती ग्रुपमध्ये चमकणारं व्यक्तिमत्व आहे. तो आज का हाफ भी काफ़ी रोमांचकारी है. माहुलगाव बनाम नाडकर, बामणडोंगरी बनाम वडूनवघर, चांभारली बनाम भाटाले, मांडा बनाम टिंबिवली. तो आज ये 8 टीमें खेलने वाली है आज की रात में. लेकिन रन बन चुके हैं 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 20 रन. 18 गेंदों में ये 20 रन आ चुके हैं. आने वाले 2 ओवर्स में आक्रमण अगर होता है तो ये 20 हमें 60 में भी नज़र आ सकते हैं, 50 में भी नज़र आ सकते हैं, 70 में भी नज़र आ सकते हैं. और गेंदबाजी अगर जैसे 3 ओवर में आई थी वैसी आई तो ये 20 आपको 30-35 के करीब भी नज़र आ सकते हैं. संदीप बोराड़े सर हमारे साथ हैं. मज़ा आता है जब भी वो हमारे साथ होते हैं. A1 जोड़ी ट्रॉफी 2025 आदरणीय सुधाकर बहुघारे और सम्माननीय श्री जगदीश दादा देशमुख दोस्ती ग्रुप आयोजित. क्योंकि बुराड़े में आपको बताना चाहूँगा कि दोस्ती का रिश्ता खून से नहीं शुरू होता बल्कि दिल से शुरू होता है. दिल से दोस्ती का रिश्ता शुरू होता है और मरते दम तक दोस्त एक दूसरे के साथ दोस्ती निभाते हुए हमें नजर आते हैं. फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे. आदरणीय रमेशजी पाटील यांच्याकडून कांडपे टीमसाठी मात्र या ठिकाणी बक्षीस येत आहे. कोणती चौकार येऊ द्या किंवा षटकार येऊ द्या 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल त्या बॅटरसाठी. यस, ओवर टू कॉम्बॉक्स. निश्चित तौर पर इनाम लगा चुके हैं. फुल टॉस गेंद थी है,
शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने की कोशिश की थी, अंपायर का नो बॉल का इशारा आ चुका है। 2 रन तो जरूर पूरे किए जा चुके हैं। 2+1 3 रन। और थर्ड अंपायर रेफर किया है किसने? फील्डिंग करने वाली टीम ने। चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे। हमारी तीसरी आंख है जो तीसरे अंपायर को दिखाएगी सच और झूठ का फैसला करने में मददगार साबित होगी। स्टार टेनिस वर्ल्ड, स्टार टेनिस वर्ल्ड जो हमें दिखाएगी, अंपायर्स को दिखाएगी दूध का दूध, पानी का पानी। फेयर डिलीवरी है ये। हाँ तो चलिए, जय पवार का यह फैसला था कि बल्लेबाज फ्रंट फुट पर थे, नीचे झुके हुए थे और गेंद अगर बल्लेबाज क्रीज के अंदर रहते तो नीचे आती। जय पवार जिन्हें अंपायर्स की बाइक मिली थी लकी ड्रॉ के जरिए उसाड़ने की प्रतियोगिता में, 1 रन यहां पर आ चुका है और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 23 रन। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर। शुभम हमारे साथी स्कोरर, काफी अच्छी स्कोरिंग हो रही है। मनीष मुंडे और बोराडे सर हमारा साथ देंगे बतौर कमेंटेटर। काफी खूबसूरत माहौल बनाया जा चुका है यहाँ पर खानपे के इस मैदान पर। मैन ऑफ द सीरीज के लिए बाइसिकल्स है 3-3। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बाहरी किनारा, सीधा शॉट थर्ड मैन के ऊपर गेंद को फील्ड किया गया। देखिए बाउंड्रीज और सिक्सर के लिए 200 का इनाम है। बल्लेबाजों को मैं यही कहना चाहूँगा, आपके लिए इनाम लगाया जा चुका है। आप में वो काबिलियत है, आप में वो क्षमता है, उसे आप पा सकते हैं, लेकिन मेहनत करनी होगी। काश मैं वकील बनता, काश मैं डॉक्टर बनता, काश मैं बोराडे जैसा अच्छा कमेंटेटर बनता, लेकिन नहीं। काश सपने दिखाता है, अगर मैं कोशिश करूंगा तो जरूर बन पाऊंगा। वो कोशिश आपको करनी होगी। अनिकेत पाटील साठी प्रत्येक षटकाराला या ठिकाणी बाबू गारे यांच्याकडून पारितोषिक लागले गेले। 500 रुपयांचं कॅश प्राइज है। देखिए 500 की इंडियन की सबसे बड़ी करेंसी है ये। टोटल 24 रन। ओवर नंबर चल रहा है चौथा ओवर चल रहा है। 24 पे अटकी हुई गाड़ी है, लेकिन बल्लेबाज अनिकेत में वो क्षमता, रिवर्स के जरिए उन्होंने एक बाउंड्री भी दागी थी। रिवर्स के जरिए एक बेहतरीन सिक्सर उनके बल्ले से हमने देखा था। फुल टॉस गेंद थी, सीधे बल्ले से इस गेंद को खेला, कैच छोड़ा, मिलेंगे रन। 4 क्या होगा बेड़ा पार। इस 4 रन से बढ़ता हुआ टोटल मनीष मुंडे को भी मैंने ना कहा था, लेकिन एक फोन कॉल ऐसा आया हमारे दोस्त का कि मुझे यहाँ पे आना ही पड़ा। उप सरपंच रह चुके परड़ी ग्राम पंचायत के हमारे पंकज देसाई, उनकी टीम भी खेली थी यहाँ पर। उनका एक फोन कॉल आया, उन्होंने कहा भाई हमारे रिश्तेदारों के मैच है, आपको करनी ही है। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिला। छोड़े हुए कैचेस काफी महंगे साबित होते हैं क्रिकेट की परिभाषा में। हमने कई बार देखा है, कई बार हम रोहित शर्मा का उस रिकॉर्ड का बयान करते हैं जो 4 पे छोड़ा हुआ कैच 264 तक उन्हें लेकर गया। तो छोड़े हुए कैच क्रिकेट में देखिए अनुमान 1 नहीं 11 खिलाड़ियों का खेल होता है। द गेम ऑफ यूनिटी जिसे हम कहते हैं। क्रिकेट 1 नहीं 11 खिलाड़ियों का खेल होता है, और 11 में से कोई एक भी गलती करे तो 10 खिलाड़ियों को बाकी वो गलती भुगतनी पड़ती है। टीम का टोटल 4 ओवर के खेल की समाप्ति के बाद 30 रन। यहां से 15 रन ढूंढने चाहिए। क्षमता है, अनिकेत क्रीज पे अभी भी मौजूद है। अनिकेत में वो ताकत है, अनिकेत में वो क्षमता है। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर आ चुके हैं
तो इस ओवर में कम से कम 2-3 छक्के आने चाहिए अनिकेत के बल्ले से। इस वक्त स्ट्राइकर एंड पर गणेश है। गणेश, अब देखना ये होगा अनिकेत इस ओवर की कितनी गेंदें खेलते हैं। आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज सुमित किरवली की तरफ से। सुमित किरवली बनाम खांड पे। धीरे धीरे क्राउड देखिए, मैं बोराडे से जब मैंने पूछा बोराडे सर से क्राउड होता है कि नहीं यहाँ पे, तो उन्होंने कहा आप सिर्फ मैच शुरू होने का इंतज़ार कीजिए, क्राउड आपको मैदान के चारों तरफ नज़र आएगा। और चारों तरफ मैदान जंग में क्राउड नज़र आता हुआ। आईपीएल में भी आए दिन 200 बन रहे हैं। और यह लंबा खेला गणेश ने। अनिकेत जो काम कर सकता है अपनी टीम के लिए वो मैं भी कर सकता हूं। मुझ में भी है दम, मैं बन सकता हूं इस मुकाबले का बाजीराव सिंघम। ठोक दीजिए जैसे गणेश। स्वागत है मंचाच्या वतीने। और ये ऊपर उठी है गेंद, हवा में है, क्या होने की संभावना। बॉलर ने खुद कोशिश की, 2 रन मिले गणेश को। 2 गेंदों में गणेश 8 रन लेकर आए अपनी टीम के लिए। बहुमूल्य 8 रन, 38 पे आता वो टोटल। आखिरी ओवर चल रहा है, आखिरी ओवर, स्लॉग ओवर। क्रिकेट की भरी भाषा में बल्लेबाजों की सोच यही होती है, या तो मैं मारूंगा या तो मैं मरूंगा। एक तो आर पार की लड़ाई। आखिरी ओवर, 38 रन, 2 गेंदों में 8 आ चुके हैं। इस ओवर की तीसरी गेंद और गेला गेला खेमे से आवाज आई। गेला गेला गेंद तो नहीं गई बाहर, लेकिन गणेश के पैवेलियन जाने के चांसेस बहुत ज्यादा थे। लेकिन ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है। किरवली टीम का भी गलत क्रिकेट खेल रही है। स्ट्राइकर एंड पर अब आ चुके हैं रनआउट के तहत अनिकेत। डीजे विभाग की है एवं जोड़ी ट्रॉफी 2025 संस्करण तीसरा। 3 गेंदें इस ओवर की समाप्त। 40 पे टोटल है। विकेटें जा चुकी है खांडपे टीम की 5, लेकिन स्ट्राइकर एंड पर अनिकेत। इस ओवर की चौथी गेंद ऊपर खेला है, गेंद हवा में है, ऊंचाई ज्यादा, लंबाई ज्यादा, मिड विकेट बाउंड्री के बाहर। अनिकेत के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6। यस प्रवीण सर, अनिकेतच्या बॅटिंगसाठी बाबू गारे यांनी पारितोषिक लागलं होतं। अगदी षटकारासाठी ते पारितोषिक होतं आणि अनिकेतच्या बॅटमधून या ठिकाणी षटकार आलाय। 500 रुपयांच्या कॅश प्राइसचा तो मानकरी ठरलाय। निश्चित तौर पर इंडिया की सबसे बड़ी करेंसी है 500 का नोट इस वक्त, क्योंकि 2000 नजर नहीं आ रहे, 1000 बंद हो चुके हैं। और ये 1 बाउंस मिड विकेट बाउंड्री के बाहर। 4 रन। क्या बल्लेबाजी हो रही है अनिकेत की। टोटल बना 50। क्या बनेगा 56, क्या बनेगा 54। चौवा और छक्का आते हैं तो यही टोटल मिलेगा। लेकिन क्या आएगा सिंगल या आएगी डॉट गेंद। क्या गेंदबाज करेंगे वापसी। टोटल बन चुका है 50। आखिरी गेंद। व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी। कितने नंबर आएंगे। खांडपे के जितने भी दर्शक जो इस टीम के सपोर्ट में घर से मैदान तक आए हैं वो सोच रहे होंगे कि शायद सिक्सर लगे, शायद बाउंड्री लगे। ये गेंद हवा में है, कैच होने की संभावना। और इसी के साथ एग्जैक्ट 50,
51 रनों की जरूरत है टीम किरौली को। सर्वजण चेतनजी चौधरी, रुपेश अर्थातच बाबू घारे, अतुलजी देशमुख या तीनही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून माननीय श्रीमान सुधाकर भाऊ घारे आणि त्याचबरोबर माननीय श्रीमान जगदीश भाऊ देशमुख अर्थात जेडीबाई यांच्या संयुक्त विद्यमानाने या दोन्ही व्यक्तींच्या नेतृत्वाखाली भरवण्यात झालेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा अर्थात 40 संघांचा महासंग्राम A1 जोडी चषक 20-25 पर्व तिसरं, जे खरं तर 3 बायसिकल आणि एक बाईक घेऊन सगळ्यांच्या भेटीला येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सर्वांचं करूयात या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत। खरं तर आजचा दिवस फायनल डे आहे हे हरकत नाही आहे, पण खरं तर आजचा काळा दिवस या महाराष्ट्रासाठी उजाडला, कारण की ही अमावस्या खरं तर ही अमावस्या एक छत्रपतींच्या छावाला अर्थातच संभाजीराजांना शेवटी दीपज्योत मावळली गेली। हा सगळ्यात मोठा खरं तर महाराष्ट्रासाठी असलेला हा आजचा काळा दिवस। खरं तर धर्मवीर संभाजी राजा ज्यांनी बलिदान दिलं या हिंदू धर्मासाठी, ज्यांनी बलिदान दिले या मराठी माणसांसाठी, ज्यांनी बलिदान दिले या संपूर्ण अखंड हिंदुस्थानसाठी, ज्यांनी बलिदान दिलं सगळ्यांसाठी, हे हिंदू धर्म टिकावं, हे स्वराज्य सुराज्य व्हावं यासाठी दिलेलं हे बलिदान, 40 दिवस असलेलं खऱ्या अर्थानं झेललेला तो त्रास, आणि त्यानंतर माझा राजा त्या ठिकाणी डगमगला नाही, नाही झुकला नाही, ना विकला नाही, पण 40 दिवस मृत्यूला देखील त्या ठिकाणी लाजवला। असा जगताच्या पाठीवरील एकच राजा ज्यानं 14व्या वर्षामध्ये बुधभूषण ग्रंथ लिहिलं आणि तब्बल 14 भाषांचं भाषांतर करणारा एकमेव या जगाच्या पाठीवरचा राजा अर्थातच संभाजीराजे। भाषण करूयात सुरुवात। एकीकडे खांडपे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल जय भैरवनाथ किरौली या दोन टीम दरम्यानचे हे लढत या ठिकाणी पाहायला मिळते। सगळ्यांचं सहर्ष स्वागत। काल मानगाव टीम या ठिकाणी खरं तर क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाली। ई पोलमधून मालगाव टीम क्वालिफाय झाले सेकंड राऊंडसाठी। त्याचबरोबर बीड संघ आहे, त्याचबरोबर दिवंगत दिबा पाटील उमरोली टीम आपल्याला पाहायला मिळेल।
कान्होर टीम आपल्याला खालच्या दिवसामधून पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये माहुल नानकर आहे, त्याचबरोबर सांबर्ली टीम देखील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. भाटाला टीम देखील, बामणडुंगरी टीम देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. मांडा टीम देखील आज या स्पर्धेमध्ये, त्याचबरोबर टेंभवली टीम देखील आपल्याला पाहायला मिळणार. नानकर म्हटलं की नुकताच जो केंद्रीय मंत्री चषक झाला, त्या केंद्रीय मंत्री चषकाचा खरं तर हकदार ठरलं होतं. अर्थात त्याचं मोरेश्वर असेल त्या टीममध्ये, अक्षयला पाहू शकता त्या टीममध्ये. त्यानंतर त्यांच्या अगेन्स्ट कडकला पाहायला मिळेल कल्पेश वैते, त्याचबरोबर मास्टर माइंड मंगेश वैतेला देखील पहिल्या मॅचमध्ये पाहू शकता. त्याचबरोबर दुसऱ्या मॅचमध्ये आपण तेजस मात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारं बामणडुंगरी टीम देखील या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल पंचांकडे अपील मागितली जाते. शरीराचा वेदकेत बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपल्याला जॉट बॉल येतो ना पाहायला मिळतोय. 51चं पाठलाग संघाचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झळकावलाय. खरं तर बॉलिंग करणाऱ्या टीमनं पहिल्या सत्रामध्ये कानपेठ टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थातच मनीष, थोडं मैदानात लक्ष केंद्रित करूया. अगदी आपण पाहतोय कंडाई माता कांडपे टीम मैदानात खेळत आहे आणि त्यांच्या अंगावरती जे टी शर्ट परिधान केलेत त्यांनी, अर्थातच होम साई कन्स्ट्रक्शनचे सर्वा अतुलजी देशमुख यांनी त्यांना ते टी शर्ट पुरस्कृत केलेले आहेत. येस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. पुरस्कार ते खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असतात, कारण की कोणत्याही पुरस्काराशिवाय कोणता कार्यक्रम होत नाही. खरं तर या स्पर्धेला देखील पुरस्कृत केलं, जी संकल्पना बांधली ते चेतनजी चौधरी, रुपेशजी गारे, त्याचबरोबर अतुलजी देशमुख आणि त्यांचे सगळेच सहमित्रांनी घेतलेली अथांग मेहनत आणि त्या मेहनतीनंतर आलेलं खरं तर हे फळ याचसाठी केलं होतं अट्ठास की आजचा दिन हा गोड व्हावा. आणि आजच्या दिवशी खरं तर आज आमचे सगळंच आयोजक या सुटकेचा विश्वास घेतील, पण बॉल थांबत नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, ऑनमध्ये खेळाडू आहे, पकडले, बॉलला फेकी झाली. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. तितक्याच पद्धतीनं ज्या जलद गतीनं बॉलला फेकलं त्या जलद गतीनं कॅरी देखील केलं. या ठिकाणी एक धावसंख्या येते, एक नसरी गणेश हा केला जातोय. 2 धावा प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूंमध्ये एकेरी 2, त्यानंतर एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 51चा पाठलाग करायचा आहे, अजूनही 49ची गरज. 5 षटकं म्हटलं तर 30 बॉलचं आदेश खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण या बॉलवरती काय घडतंय, काऊमध्ये आहे, बॅट्स ऑफिस जरूर उघडलाय, तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील करताना पाहायला मिळालं. एकपेक्षा आणखी काही मिळत नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागणार. आदेशमध्ये मसेचं षटक म्हटलं की स्पेलमधलं खरं तर 2 षटक टाकण्याचं भागीदारी करत या खेळाडूच्या वाट्याला येऊ शकते. रिव्हर एंड आणि कदाचित तास एंडचं षटक देखील त्याच्या वाट्याला येऊ शकतं. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय सुनील दादा घोलप, आदरणीय विजयदादा देशमुख व आदरणीय जगन्नाथ पायगुडे व आदरणीय संकेतजी बद्रिके या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपला या ठिकाणी सहर्ष स्वागत. याचबरोबर आमचे रवींद्र काका घारे या ठिकाणी उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत काका आपल्या या स्पर्धेमध्ये. 4था दिवस खरं तर त्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भाऊंच्या अगदी एकदम जवळच्या आणि निकटवर्ती आहेत. कांडपेठ टीमला आणखी एक सुवर्ण संधी आले. एका ओव्हरमध्ये 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूस प्रणया प्रवीण पाटील, पोलीस पाटील कांडपेठ यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पण बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एकीकडून विकेटसाठी पारितोषिके लागले जात आहेत, पण किरवली टीम देखील म्हणेल की आम्ही देखील कमी नाहीयेत. या बॉलवरती केलं आक्रमण, बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, जातोय 6 धावसंख्येसाठी, येतोय षटकार.
षटकार आला बऱ्याचशा वेळानंतर आला. खरं तर पहिल्या 4 बॉलवरती एकेरी समीकरण पाहायला मिळालं होतं. 5 बॉलवरती 3 एकेरी आल्या, 2 डॉट आल्या, पण शेवटच्या क्षणी सूर गवसला. 51चा पाठलाग करत असताना या फटक्याची खऱ्या अर्थानं नित्यांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला. मग शेवटच्या क्षणी का होई नाही, पण आलाय जरूर, लेट का नाही पण थेट आलाय. 6 धावसंख्या बदलली, जाऊन पोचली तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केलं आक्रमण या ठिकाणी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडूंना अडवलं. बॉलला एक बनली जाईल, एक ना या ठिकाणून पुन्हा एकदा धावपळक्या मात्र जाऊन पोहोचेल. ते तब्बल 10 या आकड्यावरती 10 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 41ची गरज या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहे आपल्याला. मृत्यूसही नाडरला राजा संभाजी महाराज, ज्यानं मृत्यूला देखील लाजवलं. तर आज खरं तर काळ दिवस महाराष्ट्रासाठी ही सी घोर काळी अमावस्या, की जिने माझा राजा चुरला. हलक्या हातानं, अगदी हलक्या हातानं या ठिकाणी फ्लिक केलाय. बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय 4 धावसंख्येसाठीचा हा. त्या रिझनमध्ये येऊन बॉलला अडवू शकतो, पण ते झालं नाही मैदानावरती. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या मधला अंतर खूप दूरवरचा होता. हा बॉल देखील अगदी हलक्या हातानं गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंगॉन आणि काउफेसमधला खेळाडू या ठिकाणी करतात प्रोटेक्ट बॉलला. तिथपत धाबा कंप्लीट केल्या जातील. त्या 2-2 समीकरण जाऊन पोहोचेल. ते तब्बल 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी मोठ्या फटक्यांची अपेक्षा. या ठिकाणी मंचावरती आदरणीय दिलीपदादा देशमुख यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती स्थान व्हावा. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्यासमयेत आदरणीय नितीनजी गोलाब यांचं सुद्धा मंचावरती आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती. खेळाडू झाला या ठिकाणून बाद. पहा या सन्मान या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय आणि त्याचबरोबर माहुल कोलेवाड्याचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांना ISPL देखील गाजवले असे आमचे मंगेश वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. जे आमचे वंश 11 नावाने संघा थर्ड अंपायरला रेफर केलं आहे. खेळाडू बाद आहे की नाही याच्यावरती निरीक्षण केलं जाईल. जय पवार सर आमच्या समवेत आहेत. आज संदीपजी बोराळे 4थ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पाहू शकता पुष्कर देवांश वंश 11 माहुल कोलीवाडा या नावानं खेळणारे श्री उत्तमभाई देशमुख आणि त्याचबरोबर मनोहर मामा पवार यांनी पुरस्कृत केलेला हा संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ माग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य घटक देखील आहेत. त्यांच्या समवेत आज घरात देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी हे मंडप या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत केले. खरं तर या स्पर्धेसाठी मंडप आणि त्याचबरोबर
ह्या फ्लड लाईट्स देखील त्यांनी पुरस्कृत केल्या त्या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. DJ अजय अतुल त्यांचा देखील आभार. प्रवीण जे आज आहेत त्यामुळं म्हटलं की कोणाला झोप तर येणार नाही, सगळ्यांच्या कानाचे कान ठळे बसेल यात मात्र शंका नाही. हिंदीचा एक दांडगा अनुभव आणि बऱ्याचदा आमचे मार्गदर्शक बनलेत. कालापूर विभागामध्ये ज्या ज्या वेळेस स्पर्धा घडल्या त्या त्यावेळेस आणि त्याचबरोबर स्पेशली आमचे बाबू मामा देखील फॅन आहेत. नॉट आउट आहे खेळाडू सेफ असेल आणि रन देखील कंप्लीट असेल. या ठिकाणी रन कंप्लीट असतील या बॉलवरती तब्बल दोन प्रगती पुस्तकावरचा नक्षा बदलेल. 18 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतील. आणि खरं तर बाबूजी ज्या ज्या वेळेस प्रवीण दुगाडे कॉमेंट्री करत असतात, एखाद्या खेळाडूला जे टोपण नाव पडलं की ते टोपण नाव क्रिकेटमध्ये फेमसच होतं यात मात्र शंका नाही आहे. त्याचबरोबर त्यांचे जवळचे मित्र देखील आहेत अत्यंत आमचे JP सर आणि त्याचबरोबर प्रवीण सर. किरवली टीमसाठी या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलंय. भाविकजी बडेकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. किरवलीच्या कोणत्याही बॅटरने कसेही 3 षटकार टोकू दे त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. कसंही म्हणजे कोणत्याही क्षणी येऊ द्या, ओव्हरमध्ये येऊ द्या, बॅटिंग करताना त्याच्याकडून 3 षटकार अपेक्षा आहे. हां, पूर्ण इनिंगमध्ये 3 षटकार त्याच्याकडून येणं अपेक्षित आहेत. त्याच्यासाठी भाविक बडेकर यांच्याकडून 2000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. थँक्यू. हलक्या हाताने या बॉलला खेळलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. खरं फील्ड या ठिकाणी कव्हर पॉईंटमधला खरं तर खेळाडू आला. या बॉलवरती एक सिंगल येईल. सिंगलनं प्रगती पुस्तकावरचा नक्षा बदलेल. माहुल कोलीवाडा टीम या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर विनंती असेल मंगेश वैती आणि त्याचबरोबर कल्पेश दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. लकी ड्रॉ देखील प्रवीण सर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि तो लकी ड्रॉ प्रत्येक 2-2 तासानंतर एक लकी ड्रॉ या ठिकाणी खोलण्यात येणार आहे. ही खरी अर्थाने या स्पर्धेसाठी महत्त्वाचं वैशिष्ट्य राहून गेलं. या विभागातील खरं तर कर्जत तालुक्यातील प्रवीणजी या वर्षीची पहिली बाईक जर कोणी ठेवली असेल तर A1 जोडी चषकाला पहिला मान मिळाला आहे. आणि या विभागातील जितक्या नाईट टुर्नामेंट झाल्या त्या स्पर्धेतील पहिली बाईक खरं तर या स्पर्धेने आपल्याला पाहायला मिळते. कारण की आयोजकांनी कमिटमेंट दिली होती खरं तर गतवर्षी की येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या वर्षी आम्ही बाईक ठेवू आणि ती ठेवून दाखवली. या ठिकाणी आदेश बॉलिंग ट्रॅकवरती दिशाहीन मारा केला जातो. व्हाईटची अगदी व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल आपल्याला पिक करताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावरती. 20 धावा प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यानंतरची मॅच खरं तर मानगाव टीम असेल या स्पर्धेमध्ये मुख्य घटक आहेत. आयोजक देखील त्याच गावातले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चूक केले फर्स्ट स्लिपमधून बॉल थांबणार नाही आहे. बॉल अगदी आपण पाहाल अगदी थर्ड मान देखील त्या ठिकाणी पोहोचला. फर्स्ट स्लिपमधून सर थर्ड मानमध्ये क्षेत्ररक्षक कव्हर करतो. कदाचित ज्यावेळेस फर्स्ट स्लिपमधून बॉल गॅदर होतो थर्ड मानपर्यंत त्यावेळेस असं वाटतं की चौकार अगदी सहजरित्याने जाईल. पण फील्ड देखील अगदी कौतुकास्पद संदीपजी या ठिकाणी फील्ड करताना पाहायला मिळालं. जितकं गुणगौरव करावं या खेळाडूचं तितकं कमी. कारण की फर्स्ट स्लिपमधून बॉल सुटला की त्या बॉलवरती चर्चा करणं उरतच नाही. तो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो कारण की मैदानाचे आउटफील्ड तितकीच फास्ट आहे. लॉंग द कार्पेट खेळ या बॉलवरती चेंडूखाली क्षेत्ररक्षक मिडॉनमधून बॉल रिलीज होईल. आदित्यचं षटक चालू आहे. जो स्पेलमधलं षटक हाताळतोय. सांगी कोठ्यातील तिसरं वैयक्तिक स्वतःचं दुसरं षटक हाताळण्यासाठी खऱ्या अर्थानं प्राचारण केलंय. त्यानं देखील मनसुबा आखलाय. 2 षटकं आपल्या वाट्याला आहेत. 12 चेंडू वैयक्तिक संघासाठी फेकायचे. धावसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. 24 झाल्यात. एक गडी बाद झालाय. बाद होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल तेजस बडेकर बाद झालाय. खऱ्या अर्थानं बॅटल खूप चांगलं रंगणार आहे यात मात्र शंका नाही. एकल प्रवीणजी काल 82 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देखील 81 धावसंख्या केल्या होत्या. स्कोरीज लेवल देखील होताना पाहायला मिळाला. जी सर्वोत्कृष्ट धावसंख्या होती या स्पर्धेतील ती देखील ब्रेक होता वाचली. त्याचबरोबर खेळाडूची मॅच पाहिली असेल आपण. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज असताना कारण की मागची मॅच 80 धावसंख्येची, दुसरी मॅच 40 धावसंख्येची झाली. त्यामध्ये देखील कानो टीमनं त्या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं तो नशिबाचा भाग होता आणि खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाची मिसफिल्ड खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कामी आली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. जेव्हा मैदानाकडे जिथे धावा बनल्या त्याचा बल
24 आदेश आदेश. आता दडपण असेल थोडं, कारण की या ठिकाणाहून संघाच्या अर्ध्या धावसंख्या झाल्यात. अर्धे चेंडू देखील कोठ्यातील फेकून झालेत. कदाचित या ठिकाणाहून जर मोठा संघर्ष केला तर विजयाच्या दिशेनं बॅटिंग करणारी टीम वाटचाल करू शकते. पण जर आदेशचे काही चेंडू डॉट पाहायला मिळाले किंवा त्यावरती जर आक्रमण चढवलं तर बॅटिंग करणारी टीम प्रॉपरली परफेक्ट त्या ठिकाणी बनेल, यात मात्र चर्चा नाही आहे. सिंगल येथे मिसफिल्ड झाल्या त्या ठिकाणी खेळाडूकडून देखील, आणि याच मिसफिल्ड बऱ्याचदा संघाला लांब करतात विजयाच्यापासून. विकी मोरे यांनी खरं तर आमचे मुंबई पोलीस आहेत सर, त्यांनी मानगाव टीमला टी शर्ट पुरस्कृत केल्यात. नुकतंच मुंबई पोलीस होताना आपल्याला नुकतेच मुंबई पोलीस झाले आमचे विकी मोरे. या स्पर्धेमध्ये त्यांचा देखील सन्मान करूयात. 3 षटके झाले, 18 चेंडूंचा खेळ संपला. 12 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत या ठिकाणी. 12 चेंडूंमध्ये करायचं बॅटिंग करणाऱ्या टीमला 26 धावसंख्या, 13.0च्या सरासरीने धावा जमवायच्यात. व्यासपीठावरती उपस्थित जगदीश भाई देखील आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार एवन जोडीतील एक नाण्याची बाजू अर्थातच जगदीश देशमुख या ठिकाणी पाहायला मिळतात. थोड्याच वेळात या ठिकाणी कर्जत खालापूरचे सगळ्यांच्याच आवडीचे, जनसामान्यांच्यात मिसळणारा, सगळ्यांच्याच आवडीचा नेता, या विभागातील या व्यक्तीला देव माणूस म्हणून देखील पदवी देताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच माननीय श्रीमान सुधाकर भाऊ घारे. 26 धावसंख्येची गरज आहे संदीपजी. 13.0च्या सरासरीने धावसंख्या गाठायच्यात. मंगेची वैती या ठिकाणी उपस्थित आहेत. बऱ्याच खरं तर विनंतीला मान दिलं, त्याचबरोबर आमचे कल्पेशजी हे देखील या ठिकाणी कडक हे देखील नाल ISPL खेळणारा हा खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहिला आहे. कारण की बऱ्याच सगळ्यांची इच्छा होती की माहुल कोल्हेवाडा या संघाला या ठिकाणी आणायचंच, पण ज्यावेळेस फोन केला त्यांना त्यावेळेस त्यांनी विनंतीला मान देऊन खरं तर ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. जवळ मैदानाकडे विजयासाठी करायच्यात 12 बॉलमध्ये त्या तब्बल 26 धावा करायच्यात. 12 बॉलमध्ये 26 करायच्या असतील. श्रीनगर टीमचे खरं तर ते कॅप्टन्स होते, रनरअप राहिलेत ISPL टीममध्ये टुर्नामेंटमध्ये. त्या देखील एक मोठी टुर्नामेंट सर आता सध्याच्या घडीला पाहायला मिळाले आपल्याला. नुकतीच डॉट बॉल येतो या ठिकाणी, समीकरण बदललं. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि करायच्यात विजयासाठी त्या तब्बल 26 धावसंख्या. 11मध्ये 26 बनवायच्यात. बॅटिंग करणार टीमला 2 मोठे फटके मॅचपणे संपूर्ण पकड निर्माण करू शकतो. लोखंडाला अगदी ज्यावेळेस लवचिंगम चिकटकला जातो तसा चिटकण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमकडून होईल का फटक्यांमध्ये, हे पाहणं महत्त्वाचं आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफमध्ये बॉल आहे, मिडॉनमधून गॅदर झाला बॉल. खऱ्या अर्थानं या बॉलवरती देखील 1 धावसंख्या आली. 26 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती बनताना पाहायला मिळतात. 25ची अजूनही गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. माहुल कोल्हेवाडा आणि त्यांच्या विरोधात नानकर, जी नुकतीच केंद्रीय मंत्री ट्रॉफीमध्ये खरं तर पहिला क्रमांक मानला नानकर टीमनं. ती टीम या स्पर्धेमध्ये आज दाखल होताना देखील पाहायला मिळणार आहेत. आमचे रवींद्र काका देखील स्पर्धेचा अगदी मनमुराद आनंद घेत आहेत. पण मैदानावरती अगदी एअरटाईट मॅच चालू आहे. एखादी बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. किरवली बाजी मारते, पण या बॉल थांबत नाही. हा बॉल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय.
ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू थोडासा कालच्या दिवसानं बेंड झाला. आता 9 चेंडूंमध्ये करायच्यात विजयासाठी तब्बल 19 धावसंख्या. 9 बॉलमध्ये 19 करायच्यात. मोठा फटका जरूर आला. कानपट्टी आता अडचणीत सापडले. या फटक्यावरती देखील पंचांकडे आता अपील केली जाईल. त्याआधीच खेळाडू येतोय मैदानातून बाहेर. विकेट नंबर महत्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं दिलेला धक्का खेळाडू मैदानाच्या बाहेर होतोय बाद. की काय खेळाडू पण बॉल थांबत नाहीये. बॉलला पाठवलंय. खानपेकरांचीच मॅच, त्यांचीच गोलंदाजी आणि बॉलला पाठवलंय त्यांच्याच गावात. अर्थात बॉल निघून गेलाय. खानपे गावामध्ये येतोय दर्जेदार षटकार. रोमार्शक म्हणले कारण की पहिल्या बॉलवरती षटकार, मग विकेट बनली. या बॉलवरती षटकार आला असं वाटलं. विकेट गेल्यानंतर की थोडी अडचण निर्माण होईल की काय. या ठिकाणी देखील झालं मिसफिल्ड. मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलं. लॉंग ऑफ मध्ये एक कंप्लीट दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि या ठिकाणी खेळाडू सेफ आहे की बाद आहे. पंचांचा निर्णय. पंच रन कंप्लीट आहेत ना दोनही. यस, थँक्यू थँक्यू. दोन्ही धावसंख्या कंप्लीट आहेत. महत्वाच्या क्षणी खऱ्या अर्थानं 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट झाल्यात. धावसंख्या झाली प्रगतीपथावरती तब्बल 40. आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज असं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर अशी धावसंख्या आणि ज्यावेळेस एक चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज होती त्यावेळेस आपण पाहाल रतन बॉस मूर्तीच्या शकामध्ये आपण पाहिलं आडिवली टीमला 4 वेळा कदाचित तो रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न आपण 70 स्पोर्ट्स टीमकडे पाहायला मिळेल. आणि मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहिलं क्रुशल मुवमेंटला कदाचित आमचे डांगरे सरच असताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी अगदी जल्लोष होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहा या ठिकाणी मैदानावरती काय घडलंय. 2 आल्या जरूर. आता बनलं 40 करायच्यात. 11% शिल्लक असेल ते तब्बल 1 षटकामध्ये करायच्यात. 6 बॉलमध्ये करायच्यात 11. इंडिपटलाय रिव्हर गोलंदाजीचा कौल दिलाय खऱ्या अर्थानं. दिनेश या गोलंदाजाच्या हातामध्ये अनुभवाचे शेदोरे आहे या गोलंदाजाकडे. दिनेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांची डावे निवडले. 11 धावा डिफेन्स बॅटिंग करणारे चेस करायच्यात. टपलवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून बॉल थांबत नाहीये. आलाय त्याच्यातल्या 11 पाहिजेत. त्याच्यातील 4 आल्यात.
बंदी आणलेली आहे या गाण्याला. सवारी शिवाजी चौकामध्ये नाही तर त्या गाण्याच्या कडव्यामध्ये थोडंसं रूपांतर केलं. सवारी भवानी चौकामध्ये खरं तर त्या गाण्याचं नवीन कडवं तयार करण्यात आलं, कारण की त्या गाण्यामध्ये एक एकेरी उल्लेख असल्यामुळे ते गाणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बॅन करण्यात येते. 5 बॉल बाकी आहेत करायच्यात आता विजयासाठी. तब्बल 7 धावसंख्या, 5 मध्ये 7. चौकार जरूर आलाय, एअरटाईट झाले. गोलंदाजावरचं दडपण थोडं सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडलं मैदानावरती? खरं तर ज्या ठिकाणी विकेट ज्या खेळाडूची घालवायची होती, ज्या खेळाडूला स्ट्राईक घ्यायची होती, त्याच खेळाडूला कदाचित आता मैदानातून परतावं लागतंय की काय, यावरती सगळ्यांच्या नजरा येऊन पोहोचल्यात. यस कम ऑन डीजे. मैदानावरती दाखवलं होईल पोझिशन नंबर 5चा. चला 5 नंबर खेळाडू मैदानावरती दाखल व्हा. निवृत्ती खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. खेळाडू खऱ्या अर्थानं बाद होताना पाहायला मिळाला आपल्याला. आदित्य किरवली टीम या ठिकाणी विजयी जर झाली तर भाविकजी बडेकर यांच्याकडून त्यांना 2000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. हॅलो, आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी करायच्यात 7 धावसंख्या. 4 मध्ये 7 करायच्यात. या ठिकाणाहून देखील खऱ्या अर्थाने खांडपेठ टीमची मॅच बनू शकते, रंग बनू शकतो मॅचमध्ये देखील. याच संख्याने आपण प्रवीणजी तितका संघर्ष करणं महत्त्वाचं आहे. आता गोलंदाजाला त्याचे संपूर्णपणे प्राणपणाला लावावे लागतील. त्याच्याकडे असलेला एक्सपिरियन्स त्याला मैदानावरती दाखल करायला लागेल, सादर करावा लागेल, प्रेझेंट करावा लागेल आता सगळ्यांसमोर. त्या ठिकाणाहून जर गोलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील रिव्ह्यू नाहीये, आपण पहिल्या दिवसामध्ये सांगतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सपशेल फेर ठरला आहे. बाईकची एक धावसंख्या पहा. या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे फक्त बिमरसाठीच आणि त्या रिव्ह्यू असेल. व्हाईटसाठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. दोन्ही टीमकडे कोणत्याही व्हाईटचा रिव्ह्यू नसणार याची नोंद घ्या. 45 झाल्यात, 6 अजून करायच्यात. 3 बॉल आहेत. मागील बॉलवरती 22, या बॉलवरती मोठा फटका आला तर सामन्याचं सूत्र हालू शकते. याच बॉलवरती जर या बॉलवरती डॉट बॉल आला तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दडपण वाढेल. काय घडलंय? त्रिफळाचे दांडी गुल फर्निचर बंड असेल. बॅट्समन स्वतः निलेश स्वतःवरती, कारण की आदित्यला गमावलं त्यानंतर स्वतः देखील बाद होताना पाहायला मिळालं. चेंडू शिल्लक आहेत तब्बल 2 आणि 6ची गरज. या बॉलवरती
खऱ्या अर्थाने चित्र पाहायला मजा येईल. जर मोठा फटका आला किंवा 2-3 धावसंख्या जर आली तर मध्ये पुन्हा एकदा मजा पाहायला मिळेल. गोलंदाजाचं कौतुक, दिनेशचं कौतुक करावं लागणार. या ठिकाणी महत्त्वाच्या क्षणी घेतलेले 2 विकेट, एक धावबाची विकेट आणि एक स्टंप विकेट, ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. या बॉलवरती देखील दिनेशनं सिद्ध केलंय. आता वेल एक्सपिरियन्स प्रेझेंट केलं त्याने आणि संघाला जर रिप्रेझेंट करायचं होतं त्याला असं वाटलं की पहिल्या बॉलवरती आक्रमण झालंय, पण त्यानंतर आक्रमण करत असताना त्यानंतर त्याने केलेली युक्ती दाखवली आणि 3 खेळाडूंना महत्वाच्या क्षणी तंबूच्या दिशेने पाठवलंय. आता 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 6 धावसंख्येची गरज. एका ओव्हरमध्ये 3 गडी बाद करणाऱ्या खेळाडूला प्रणया प्रवीण पाटील, पोलीस पाटील कानपे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे ना. मला वाटतं इथं बॅक टू बॅक 2 विकेट जरूर आल्यात. 3 विकेट झाल्यात म्हणजे या पारितोषिकाचा हा यस 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. एका ओव्हरमध्ये आहे त्या, परंतु एक रनआउटची विकेट आले, परंतु या बॅक टू बॅक 2 विकेट. प्रवीणजी थोडं थांबवतो कारण की मॅच जितके टाईट आहे. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. बक्षिसांची खैरात यानंतर करू. मॅच झाल्यानंतर देखील बक्षीस देण्यात येईल. एकदा जोरदार टाळ होऊ द्यात. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. वाईट बॉल, अतिरिक्त चेंडू बनलाय. 1 धावसंख्या पुढे जाईल तरीही षटकाराचाच फटका खेचावा लागणार आहे बॅट्समनला, कारण की आता 1 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 5 धावसंख्येची गरज. दिनेश गोलंदाजी करतो. या बॉलवरती मोठा फटका आला तर केलेल्या गोष्टींवरती पाणी सोडावं लागेल. हाहाकार केला जाईल. आदित्याला खांद्यावर घेतील. खरं तर किरवलीकर या बॉलवरती मोठा फटका आला तर डिफेन्स केल्या धावसंख्या या ठिकाणी दिनेशनं जर तर संपूर्ण गाव दिनेशला खांद्यावर घेऊन नाचेल. या चंखानी करूया त्या बॉलचं स्वागत. बॉलला केलं जाईल प्रेझेंट. 1-5चं समीकरण होऊ द्या टाळ्या. वाईट बॉल काय होतंय मैदानावरती. डिप्रेशन टेन्शन आहे. हे 1 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजाला तब्बल 3 चेंडू टाकावे लागलेत. 2 महत्वाच्या क्षणी वाईट बॉल आलाय. आता 1 चेंडू विजयासाठी 4ची गरज. एक आणि 4चं समीकरण यावरती लिडिंग एज लागली तरी काही फरक पडणार नाहीये, कारण की 4ची गरज आहे. धावसंख्या धावणं कठीण असणार आहे. त्या ठिकाणी बाबू गारे देखील टेन्शन मध्ये आहेत. अतुल देशमुख यांच्या चेहऱ्यावरती देखील 12 वाजलेत. संपूर्ण पाठीराखे आता खऱ्या अर्थानं या चेंडूचा विचार करतायत. गोलंदाज घाबरतोय जरूर, कारण की या बॉलवरती जर आक्रमण केलं तर या ठिकाणी केलेल्या गोष्टीवरती एक कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न खेळाडू बाद. यस डीजे संबंधित 4 संघांना तसं करण्यात आलंय. यस मनीष थोडं थांबवेल आपल्याला कॉम्बॉक्सला.